पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। वाघोर धरणामध्ये 65% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर जळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या वाघोर धरणामध्ये 65% जलसाठा उपलब्ध झाला असून दमदार पावसाने धरणामध्ये 8% पाणी पातळीत वाढ झाली आहे। अजिंठा डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि या पावसाने वाघोर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जळगावकर नागरिकांच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। या संदर्भात वाघोर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून जळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या वाघोर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे या ठिकाणी वाघोर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। अजिंठा डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यानंतर वाघोर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून जवळपास 8% पाणी पातळीत वाढ झालेली आहे। जळगाव शहरामध्ये 2 दिवसापासून या ठिकाणी धुवाधार पाऊस होत असून रेड अलर्ट जळगाव जिल्ह्याला जारी करण्यात आला होता। त्यानंतर जळगावातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या वाघोर धरणामध्ये जवळपास 8% पाणी पातळीची वाढ झाली असून जळगावकरांची जो तहान भागवणारा हे वाघोर धरण आहे त्याची पाण्याची चिंता ही मिटलेली आहे। जवळपास 65% या ठिकाणी वाघोर धरण हे भरलेलं आहे आणि जळगावकरांची या ठिकाणी कुठेतरी पाण्याची चिंता ही मिटलेली आहे। जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस हा पडलेला होता। त्यानंतर जर विचार केला तर प्रमुख मानला जाणारा हा वाघोरचा प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची आवक वाढली असून कुठेतरी जळगाव शहराच्या पाण्याची चिंता ही मिटलेली आहे। जवळपास 65% हे वाघोर धरण या ठिकाणी भरलेलं असल्या कारणाने आगामी काळात देखील जोरदार पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तविला असून कुठेतरी या ठिकाणी जळगावकरांची मात्र पाण्याची चिंता ही वाघोर धरण भरल्यामुळे मिटली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने